घटक पक्षांची नाराजी भाजपनं समजून घेतली पाहिजे। घटक पक्षांचा यूज अँड थ्रो होता कामा नये असं बच्चू कडू म्हणाले आहेत। ते लोकसभेच्या 2 तर विधानसभेच्या 15 जागांची मागणी केली आहे, पण त्याबाबत भाजप चर्चा करत नाही असं देखील बच्चू कडूंनी म्हटलंय। तर प्रहारच्या जागांबाबत चर्चा न झाल्यास अडचण होईल असं म्हणत बच्चू कडूंनी भाजपला इशारा देखील दिलाय। बच्चू कडू यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। पाहूयात। काल मुंबईमध्ये महायुतीची काल बैठक पडली। यामध्ये घटक पक्ष सोबत यावे यासाठी भाजप अग्रस्थानी। मात्र जर पाहिलं तर या बैठकीमध्ये आमदार बच्चू कडू यांनी दांडी मारल्यामुळे पूर्णपणे चर्चेला उद्यान झाले। बच्चू कडू नाराज आहेत का या विषयावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आणि याच विषयावर आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार बच्चू कडू आहे। तो काय सांगणार, पुन्हा तुम्ही नाराज असल्याची चर्चा आहे? सकाळी मला मेसेज आला 5 तारखेला आणि त्याच्यामुळं जाता आलं नाही। आणि दुसरं असं का घटक पक्षांच्या ज्या काही एकंदरीत नाराजीचा सूर आहे त्याचं कारण भाजपनं समजून घेतलं पाहिजे। भाजप मोठा पक्ष आहे आणि मग मोठ्या पक्षानं लहान पक्षासोबत कसं वागावं याचं आचारसंहिता होणं फार गरजेचं आहे आणि ते न करता फक्त यूज अँड थ्रो असं होता कामा नये। घटक पक्षाला भाजप सोबत घेत व्यवस्थित सन्मानपूर्वक वागणूक घेत नाही। ते तर आता नाराजीचं कारणच ते आहे ना। नाराजीचं कारण असं आहे का त्यांना असं वाटत असेल का बा गरज नसेल आणि म्हणून ते वागत असेल तर ते चुकीचं आहे, तो अंदाज चुकीचा ठरेल। भाजपनं पुढाकार घ्यावा, घटक पक्षाशी सगळ्यांची बैठक व्यक्तिगतरित्या त्यांच्या काय मागण्या आहे त्यांच्या संदर्भात काय त्यांची काही विचारपूस होणं फार गरजेचं आहे आणि ते होत नसेल तर नाराजी होणारच आणि त्याचे परिणामही भोगावं लागेल। लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही 2 जागेवर दावा केला होता आणि विधानसभेसाठी 25 जागेची तुम्ही मागणी केली होती। 15 जागेवर आपण विधानसभेत केलं होतं आणि आता लोकसभेमध्ये आम्ही जे दावा करतोय त्यामध्ये याच्यावर चर्चाच होत नाही आणि ही चर्चा झाली नाही तर मग ते अडचणीचा विषय होऊ शकतो। सन्मानपूर्वक जर जागा न मिळालं तर बच्चू कडू वेगळा निर्णय घेणार ते वेळेवर ठरवू ना, आताच कसं काय ठरवता येईल। हे होते बच्चू कडू। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।